1 तासापासून पुणे सोलापूर हायवे पूर्ण बंद आहे। एक तर त्या देशमुख अधिकाऱ्यांवर FIR दाखल झाला पाहिजे, नाही तर आमच्या शेतकऱ्यावर आमच्यावर FIR दाखल झाला पाहिजे। कृषी मंत्री आम्हीराव मी सांगतो डायरेक्ट कॅमेरा घेऊन आम्ही मतदान करतो आणि मतदानाचा हक्क बजावतो असं सांगून कोणच मतदान करत नाही। पण इतकं मतदान करून बी आम्हाला जर पाणी मिळलं नाही, इतकं हाल अपेष्टा जर कळस इंदापूरचा सगळा 22 गावांचा प्रश्न इतकं जर भयानक अवस्था होत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आपण असं नेकुले असं सळत असं भुई असं न्हावी असं तरंगवाडीपर्यंत साऱ्या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग घ्या आणि आपण आपला लढा इंदापूर तालुक्याचा सक्षेत करू। त्यानंतर हरिभक्त परायण बाबा महाराज खारतोळे मध्ये घ्यायची काही कारण नाही, ती तसाच हटवून उडवून लावणार। आता आपल्याला कलेक्टर साहेब पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांनी फोनद्वारे आम्हाला आता अभिवादन द्यावं। त्यांच्याशी राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांना पाणी नाही, लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही। 1 तासापासून पुणे सोलापूर हायवे पूर्ण बंद आहे। एक तर त्या देशमुख अधिकाऱ्यांवर FIR दाखल झाला पाहिजे, नाही तर आमच्या शेतकऱ्यावर आमच्यावर FIR दाखल झाला पाहिजे। ह्या मागणीसाठी आम्ही ठाम आहे। आम्हाला इंदापूरला तरंगवाडीला पाणी मिळालं पाहिजे, तरंगवाडीपर्यंत ह्या मागणीसाठी आम्ही शेतकरी रस्त्यावर ठाम आहे। आम्हाला काय नेमकं कुणाचा अपेक्षा पाणी न मिळण्यापाठी माग कृषी मंत्री आम्हीराव मी सांगतो डायरेक्ट कॅमेरा घेऊन आम्ही मतदान करतो आणि मतदानाचा हक्क बजावतो असं सांगून कोणच मतदान करत नाही। पण इतकं मतदान करून बी आम्हाला जर पाणी मिळलं नाही, इतकं हाल अपेष्टा जर कळस इंदापूरचा सगळा 22 गावांचा प्रश्न इतकं जर भयानक अवस्था होत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पूर्ण कायदेशीर कारवाई झाली पाहिजे की पाणी हे मिळलंच पाहिजे, प्रत्येक लोकांपर्यंत पाणी गेलं पाहिजे। आज या ठिकाणी जो पुणे सोलापूर हायवे रस्ता रोको या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला आहे, हा मार्ग पाणी मिळवण्यासाठी केलेला मार्गाला या ठिकाणी आंदोलन केलेले आणि या लोकांची शेतकऱ्यांच्या मागणी एवढीच आहे की या लोकांना पिण्याची पाण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळावं। हा तालुका कृषी मंत्री दत्तमामा भरणेचा असून या ठिकाणी या लोकांना, या मतदारसंघातील लोकांना या रस्त्यावर उतरण्याची वेळ येते, ही खूप मोठा लाजिरवाणा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। भरणे मामा या ठिकाणी आपल्या इंदापूर वगळता सर्व तालुक्याला या ठिकाणी पाण्याचा भरपूर असा उपलब्ध साठा मिळत आहे आणि फक्त इंदापूरला डावललं जात आहे, ही मोठी खंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतोय। मागणी आमची एकच आहे, आता पिकं तर जळून गेलेली आहेत, 12 तारखेला पाणी सोडलेलं आहे। फक्त आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी मागणी आहे, पिकं तर राहिलीच नाहीत, पिकं पूर्ण जळून गेलेली आहेत। आमची एकच मागणी आहे की पिण्यासाठी तरी पाणी यावं। पाऊस जर 1 महिन्यानंतर झाला तर पिण्यासाठी 10 दिवसात पाणीच राहू शकत नाही। यात अपयश पाटबंधारे खात्याचा आहे, लोकप्रतिनिधी तर 1% पण लक्ष देत नाही। काय नाराज आहे काय माहित नाही, फक्त ते म्हणतात गाव आमचीच आहेत आणि निवडणूक आल्या की जातीवाद करून निवडणुका जिंकतात, बाकी काही नाही, विकास शून्य।